क्रेज दिलं. तुम्ही बघू शकता बटाटा तुम्हाला दाखवते मी आता कसा सिंपल, कसा साधा सिंपल करायचा आहे. काही त्याला लाल तिखट आणि ते टाकायचे. बघू शकता आता मी कढई तापायला ठेवते. असा गोल गोल चिरून घेतलाय, 3-4 असे चिरून घेतले बघा. असं चिरून घ्यायचंय बरं का. आता आपल्याला कढई ठेवली बघा. तेल टाकले बघा. थोडे जिरे टाकायचे, फक्त जिरे टाकायचे बघा, बाकी काही नाही टाकायचं. आणि बटाटा असं सोडायचा, तेलात मस्त असं पडतायचं. बघू शकता तुम्ही, इतका सिंपल ना. ते मी करूनच बघा. थोडंसं मीठ टाकायचं बरं का, कारण खाली लागावं नाही म्हणून मीठ टाकायचं चवीपुरता. आता हे असं हलवायचं आपलं सगळं, मस्त असं तेलात पडतायचं. सगळं असं फ्राय करून घ्यायचंय बरं का. खूप सोपं आहे, वेगळी पद्धत मी माझ्या मनाने दाखवते बरं का. त्या बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही करूनच बघणार आहे. बटाटा इतका खायला टेस्टी लागतो ना. चांगलं तेलात भाजूचं बघा. कसा बटाटा दिसतोय. अजून थोडंसं भाजू. हे बघा कसं तुटतंय बघा, कसं तुटतोय. आता तुम्हाला तिखट दाखवते मी. सगळे साधे सिंपल घरातले तिखट वगैरे टाकायचे बघा. थोडीशी हळद टाकायची, अजून थोडा मसाला टाकायचा, असा स्लो गॅस करायचा. सिंपल बटाटा इतका साधा सिंपल. तुम्ही जेवढं सिंपल करताल ना तेवढ्या भाज्या छान लागतात. काय मसाले टाकून काहीच मजा नाही. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तुम्ही हा बघा बटाटा, तुम्ही नुसतं वरण भाताबरोबर खाल्ला ना तर इतका सुंदर लागतो ना. तर दिसते बटाटा, तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखव. तुम्ही बघू शकता किती सिंपल मी बटाटा केला. त्याच्यात काय टाकलं, लसूण टाकला का काय टाकलं. एकदम सिंपल, एकदम सोपी पद्धत आहे बघा. तुम्हाला कधी कंटाळा आला असं ना, तुम्हाला कांदा कशाचा, तो सिंपल असा गोल गोल बटाटा कापायचा ना, असं करायचं बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. येशूला आमेन.